पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विकास, विश्वास आणि विजय भाजपचाच या दृष्टिकोनातून भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांनी विश्वास बाळगत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे आपला मोर्चा वळविला। ग्रामीण विकासाच्या दिशेने निर्णायक लढत सुरू झाली असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक लढवत असलेल्या अधिकृत उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजप नेत्यांनी उमेदवारांना भेटून त्यांना मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या। या प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, गुळसुंदे पंचायत समिती माजी सदस्य जगदीश पवार, उत्तर रायगड कार्यकारिणी सदस्य जितेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, जीवन म्हात्रे व उत्तर रायगड जिल्हा सदस्य संतोष पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेबांच्या सोबत काम करत असताना आम्ही सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना भेटलो आणि या कोण चावडा रस्त्यासाठी जवळपास 50 ते 60 कोटी रुपयाचा भरघोस निधी साहेबांनी मंजूर करून दिला आणि आज रस्त्याने जाताना लोक हसत खेळत जातात। म्हणजे याच्या आधी कधी कधी आमची चेष्टा व्हायची की रस्त्यानेला जायचं म्हणजे होडीतून प्रवास केल्यासारखं वाटायचं, पण आज लोक आनंदाने प्रवास करतायत आणि हेच खरं विकासाचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतंय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आपल्या सोबत आहात, पक्षाला मजबूती आलेली आहे, संघटनात्मक कशा या संधीचा आपल्याला लाभ होईल? नक्कीच आपण पाहिलं असेल की आता जी उरणची विधानसभा झाली त्याच्यामध्ये प्रीतम दादांना चांगल्याच पद्धतीने यश मिळालं, कारण का एक युवकांमध्ये एक आशा वाटे। प्रीतम दादा जिथे जातात तिथे सर्वच नवतरुण एकवटतात, कारण का त्यांना आशा आहे की हा आपला एक भविष्यातला चांगला नेता आहे आणि अशा नेत्यासोबत काम करण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी भेटते, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे। आणि नक्कीच येत्या काळामध्ये प्रशांत दादा असतील, महेश बालदी साहेब असतील किंवा प्रीतम दादा असतील यांच्या सोबत काम करून या पर्टिक्युलर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरला ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू। सर्वप्रथम मी पनवेल, उरण आणि खालापूर या तिन्ही मतदारसंघ तालुक्यामध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे पंचायत समिती गणासाठी आणि जिल्हा परिषद गणासाठी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरोखर ज्या पद्धतीनं आता तरुणाई रस्त्यावर उतरली आहे आणि भारतीय जनता पार्टीने सर्व तरुण उमेदवार दिलेले आहेत याचा देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे। आणि खरोखर ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगाल, खास करून पूर्वीची गुळसुंदे जिल्हा परिषद जी आता वावेघर जिल्हा परिषद म्हणून झाली, त्याचे दोनही उमेदवार जे एक्झिस्टिंग राजू पाटीलजी जे जिल्हा परिषद सदस्य होते आणि जगदीश पवारजी हे पंचायत समितीचे तिथले सदस्य होते, हे दोघेही आज भारतीय जनता पार्टीत आमच्या सोबत आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं तिथे आता काही कोणी उरलं नाही आणि येत्या 7 तारखेला तुम्हाला दिसेलच ज्या पद्धतीनं खूप कमी वेळेमध्ये आमची एकीने आम्ही सर्वजण कामाला लागली आहेत। मग आता अविनाशजींची मिसेस इथे उभी आहे, राजू पाटीलजी आहेत आणि आमचे दुसरे अनंता बुवा आहेत। तर या तीनही उमेदवार जे आता आहेत, बाकी ठिकाणी पण सगळे आहेत, परंतु हे तीनही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील याच्यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाहीये।